हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? वेलकम अगेन. दिवाळी तर सुरूच आहे आणि आजचा माझा सगळ्यात आवडता, सगळ्यात फेवरेट आणि इमोशनल दिवस आहे, तो म्हणजे भाऊबीज. एक्साइटमेंट तर फुल ऑन चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भाऊबीज म्हणजे फक्त भावा बहिणीचं नातं सेलिब्रेट करणं किंवा प्रेम सेलिब्रेट करणं नसून त्याच्यामागे एक पौराणिक कथा आहे. तर चला जाणून घेऊया आपण ती कथा नेमकं काय आहे ते. पुराणात असं सांगितलं जातं की भगवान यमराज आणि यमुना देवी हे दोघं भाऊ बहीण होते. एकदा यमराज यमुना देवीला भेटायला गेले असता त्यांनी त्यांचं स्वागत केलं, तिलक केलं आणि स्वादिष्ट जेवण त्यांना वाढलं. तेव्हा यमराज खूप खुश झाले आणि त्यांनी असं सांगितलं की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला तिलक करेल त्याचं स्वागत करेल आणि त्याला स्वादिष्ट जेवण वाढेल, त्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि तो भाऊ सुखात आणि आनंदात राहील. त्यामुळे आजच्या दिवशी भाऊबीज सेलिब्रेट केली जाते. आता हिस्ट्री तर झाली, आता सुरू होते मज्जा मस्ती आणि धमाल. खरं तर आज भाऊबीजच्या दिवशी बहीण भावाला गिफ्ट देत असते, पण मी नाही देणार बरं का. मी लुटणारी बहीण आहे. सो मी आज भावाकडून लुटणार. बघू माझा भाऊ मला काय देतो ते. मी तर खूप एक्सायटेड आहे. भाऊ काय देतो ते. फक्त पैसे देऊ नये, कारण दरवर्षी तो पैसे देतो यार. मी त्याला खूप वेळेस बोलते की गिफ्ट्स दे, पण नो, तो दरवेळेस पैसे देतो. नेमकं आता ह्यावेळेस काय देतो ते मलाही बघायचंच आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. आणि खरं सांगायचं झालं ना तर आम्ही वर्षभर भांडतो, खूप जास्त प्रमाणात भांडतो, खूप मज्जा मस्ती करतो. पण एक म्हणजे लास्ट रक्षाबंधन, आता गेलेलं रक्षाबंधन, मी आणि तो लांब लांब होतो आणि मला त्याला ओवाळता आलं नाही, राखी बांधता नाही आली. मी त्या दिवशी खूप इमोशनल झाले होते. त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच विचार आला की खरंच यार, आपण वर्षभर एकमेकांसोबत भांडत राहतो, खूप रडवतो एकमेकांना, कंप्लेंट करतो सतत मम्मी पप्पाला एकमेकांची, पण सणाच्या दिवशी आठवण येतेच. त्या दिवशी अक्षरशः मी रडले, कारण भाऊ हा किती अनमोल असतो. किंवा खरंच भाऊ नसेल तर आपण कोणाला ओवाळायचं, हा प्रश्न माझ्या त्या दिवशी डोक्यात आला. तर चला मज्जा मस्ती मोड ऑन करूया आणि नेमकं तिलक कसं होतं आहे, तिलक कसं करते मी भावाला आणि मला भाऊ काय गिफ्ट देतो ते मी तुम्हाला दाखवते. आणि हा बघा, हा आला आजचा हिरो, आजचं मेन कॅरेक्टर मेरा भाई, आजचा स्टार परफॉर्मर, ज्याचा हसू बघून दिवे सुद्धा ब्लश करतात. मग साई काय गिफ्ट देतोय ह्यावेळेस? गिफ्ट काय नसते माझ्याकडे. दिले तर बघू आपण, दिले तर 50 किंवा 60 रुपये, जास्तीत जास्त 100, नाही तर नाही. ओय, नाटक नको करू, मोठी बहीण आहे तुझी, नीट पैसे द्यायचे. काय कळलं काय? का सगळ्या बारीच भाऊच पैसे देणार का? बहीण काय देते? बहीण काय देते म्हणजे? बहीण, मोठी बहीण आहे मी तुझी, इतकं संरक्षण करते तुझं, बस नाही का तुला? नाही. नाही? मग तू खरंच देणार नाही मला? दिले तर 100 रुपये, नाही तर नाही. गाईज बघा, हा गिफ्ट सुद्धा देत नाही, किती कंजूस भाऊ आहे माझा. चला तर मग सुरू करूया आजचं सगळ्यात सुंदर मोमेंट, तिलक वेळ. आणि हा तिलक म्हणजे काही फक्त रंग नाही, तर प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं चिन्ह आहे. ओके, इनफ ड्रामा, लेट्स सेलिब्रेट आवर रिच्युअल, तिलक टाईम. सो गाईज, तिलक तर लावून झालेला आहे आणि तिलक लावून झाल्यानंतर जी एनर्जी वाढते ती खूप भारी असते आणि दॅट इमोशनल बॉन्ड, उफ. पण ऑनेस्टली या दिवशी एक वेगळीच फिलिंग येते. असं वाटतं की आपला भाऊ आपला बेस्ट फ्रेंड आहे. माझा भाऊ रया नेहमी आनंदात राहो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि हो, नेहमी असेच मला छान छान गिफ्ट्स, भरपूर सारे पैसे पण देत राहावं. भाऊबीज म्हणजे काय फक्त एक सण नाही, तर त्या नात्याचा उत्सव आहे जिथं प्रेम, थट्टा, आठवणी, बरंच काही, आशीर्वाद, हे सगळं दडलेलं असतं. तर हे होतं आपलं छोटंसं पण भन्नाट असं भाऊबीज सेलिब्रेशन. सो तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, तुमची भाऊबीज कशी गेली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच धमाल व्लॉग येणार आहेत पुढे पण तुम्हाला. हॅप्पी भाऊबीज सगळ्यांना. असंच आपलं लव, लाफ्टर आणि आपला बॉन्ड असा सेलिब्रेट करत राहा. तोपर्यंत बाय गाईज.